रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिड टाउन आयोजित कार्निवल रोटरी उत्सव 2024 विविध नाविन्यपूर्ण उद्योजकांसाठी सुवर्ण संधी। तारीख आहे 23, 24, 25 फेब्रुवारी पर्यंत। सर वाट कसली बघतात? स्टॉल बुकिंग साठी आजच कॉन्टॅक्ट करा। बागलाण तालुक्यातील विविध संघटनांकडून तसेच नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीकडून व आदिवासी काँग्रेस बागलाण तालुका कार्यकारिणी यांच्यामार्फत बागलाण तहसील कार्यालयासमोर असलेल्या आवारात आदिवासी क्रांतिकारक तंट्या मामा भिल, बिरसा मुंडा, राघोजी भांगरे यांचे स्मारक बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली। बागलाण तालुका हा संपूर्ण आदिवासी बहुल तालुका आहे। तसेच या ठिकाणी प्रामुख्याने भिल, कोंगडी, महादेव कोळी, पारधी या जमातीचे लोक वर्षानुवर्ष राहत आले आहेत। त्याचप्रमाणे बागलाण विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेत आदिवासी लोकप्रतिनिधी देखील निवडून दिले जातो। तालुक्यातील आदिवासींच्या विविध प्रकारच्या समस्या आहेत, त्या अद्याप जशाच्या तशा आहेत। यातीलच एक मुख्य मागणी ती म्हणजे बागलाण तहसील कार्यालयासमोरील जागेवर आदिवासी क्रांतिकारक यांचे स्मारक व्हावे। ही मागणी अनेक वेळा करूनही अद्याप पूर्ण झालेली नाही। तालुक्यात व शहरात प्रत्येक समाजाचे विविध दैवतांचे स्मारके आहेत, परंतु बागलाण तालुक्यात आदिवासी समाज एवढा मोठ्या प्रमाणात असून सुद्धा आदिवासी समाज आज दुर्लक्षित झाला आहे। बागलाण तहसील कार्यालयासमोर असलेल्या आवारात आदिवासी क्रांतिकारक तंट्या मामा भिल, बिरसा मुंडा, राघोजी भांगरे यांचे स्मारक व्हावे, जेणेकरून लोकांना व जनतेला आदिवासींनी स्वातंत्र्य संग्रामात दिलेल्या बलिदानाची माहिती होईल व तालुक्यातील आदिवासींना योग्य न्याय मिळेल। म्हणूनच बागलाण तहसील कार्यालयासमोर असलेल्या जागेवर आदिवासी क्रांतिकारक यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी निवेदन देऊन करण्यात आली। यावेळी नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर तुषार शेळके, बागलाण तालुका अध्यक्ष अनिल पाटील, शहराध्यक्ष किशोर कदम, आदिवासी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रवीण भिल, जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब माळी, जिल्हा कार्याध्यक्ष नानाजी गातवे, जिल्हा सरचिटणीस सचिन सोनवणे, संजय दळवी, दादा मोरे, दीपक गवळी, संजय ठाकरे, वैभव मोरे, गणेश ठाकरे, राजू जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते। तसेच मोराणे तालुका बागलाण येथील गावठाण जमीन व आदिवासी दफनभूमीवरील अतिक्रमणाबाबत चौकशी करून आदिवासी समाजाला न्याय देण्यात यावा अशी मागणी यावेळी तहसीलदार बागलाण तसेच गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे। यावेळी शशिकांत बर्डे, किशोर सोनवणे, निवृत्ती गातवे, गौरव नाडेकर, राहुल भोईर, एकनाथ सोनवणे, किशोर अंकुशे, दीपक मोरे, छोटू आदींसह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।